नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाने सांगोला येथे तपासणी केली, त्याबद्दलची ही बातमी आहे। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले पुण्यातून हेलिकॉप्टरने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला महाविद्यालय येथील हेलिपॅडवर उतरले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी नामदार रामदास आठवले यांच्या सोबत असलेल्या बॅगांची तपासणी करण्यासाठी हेलिकॉप्टरची तपासणी केली। यावेळी नामदार रामदासजी आठवले यांच्या सोबत एकही बॅग नव्हती, होती ती केवळ सुक्या भेळची थैली। यावेळी नामदार रामदास आठवले यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून हेलिकॉप्टरची तपासणी आणि आपली तपासणी करण्याची तयारी दर्शवली। यावेळी हेलिकॉप्टरमध्ये कोणतीही बॅग नव्हती, फक्त भेळ असलेली कागदी पिशवी होती। रामदास आठवले यांच्या समवेत शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे, वैभव बोराडे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव परशुराम वाडेकर, प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे उपस्थित होते। सांगोला येथे नामदार रामदास आठवले यांच्या आगमन झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते आदी अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सांगोला हेलिपॅड येथे मोठी गर्दी केली होती। धन्यवाद। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।